रत्नागिरी जिल्ह्यात 2,43,000 महिलांनी लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केला आणि पैकी 1,98,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। या काही महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत, विद्यार्थिनी आहेत, गृहिणी आहेत। मी काही इथल्या महिलांशी बोलणार आहे। ताई, तुम्ही तो जो मेसेज आहे तो साधारणपणे आम्हाला दाखवू शकता का? तर हा जो मेसेज आहे हे पैसे जमा झाल्याचा हा मेसेज आलेला आहे। भावना काय आहेत आत्ता? सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर केलेली आहे आणि रक्षाबंधनच्या आधीच ही रक्कम आमच्या खात्यावरती जमा झालेली आहे। याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या बऱ्याचशा ह्याच्यामुळे आमच्या सॉल्व्ह होणार आहेत। त्याच्यामुळे सरकारचे मी इथून खूप आभारी आहोत। नक्कीच ग्रामीण भागातल्या महिला आहेत, एक मोठा हातभार लागतो ह्या रकमेचा। प्रतिक्रिया काय आहे? पैसे जमा झाले सणावाराच्याच अगदी तोंडावरती। सर्वप्रथम या योजनेचे स्वागत आहे आणि आम्ही सगळ्या महिन्यांकडून मी मनापासून आभार मानते। या योजनेचा खूप उपयोग होणार आहे। प्रत्येक ग्रामीण भागातल्या मुलींचं शिक्षणाची व्यवस्था होणार आहे। ज्या म्हाताऱ्या आहेत ज्यांचा होत नाही आहे, गृहिणीमध्ये त्यांना 1 रुपया मिळत नाही, पण त्यांना ती एक रक्कम मिळते, त्याचं त्यांना समाधान आहे। त्या त्या पैशांचा त्यांचा योग्य वापर होईल आणि त्यांना त्या गोष्टीचा आणि आम्हाला पण या गोष्टीचा खूप आम्ही आभारी आहोत आणि मनापासून त्यांना धन्यवाद मानतो की ही योजना सतत अशा वेगवेगळ्या योजना येत राहत आणि त्याचं आम्ही स्वागत करू। एक विद्यार्थिनी आहे, ताई तू कितवीला आहेस? तुला देखील पैसे जमा झालेले आहेत, प्रतिक्रिया काय आहे आता? खूप आनंद होतोय की रक्षाबंधनच्या आधी हे पैसे जमा झाले, तसेच शिक्षणासाठी पण देखील उपयोगी होती। सो त्यांचं खूप खूप आभार आहे। नक्कीच। साधारणपणे अजून काही महिला आहेत। ताई, प्रत्येकाची भावना हीच आहे की समाधान आहे। तुमची प्रतिक्रिया अगदी थोडक्यात? माझं नाव अक्षता कपिल कदम। ह्या सगळ्यांना महिलांना छोटीशी रक्षाबंधन भेट दिल्याबद्दल सरकारचं खूप खूप मनापासून आभार। मला वाटतं प्रत्येक महिलेने सरकारच्या या योजनेबद्दल किंवा पैसे जमा झाल्यानंतर समाधान व्यक्त केलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की सणवार आहेत, अगदी गणेशोत्सव देखील आता किंवा गौरी गणपती म्हणतो कोकणातला सण आहे तो तोंडावरती आहे, रक्षाबंधन आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही छोटीशी भेट जी मिळालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये त्याबाबत या महिलांकडून सध्या समाधान व्यक्त केलं जात आहे। उर्वरित साधारणपणे 78,000 महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होतील असं अगदी काही वेळापूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स झाली किंवा पत्रकारांशी संवाद झाला त्यामध्ये पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोर, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।